तारीख 14 जून 2026, वार रविवार आणि वेळ संध्याकाळची. पंढरपूर म्हसवड या रोडवर तांदुळवाडी नजीक रस्त्यालगत असलेल्या एका विहिरीत सुसाट वेगाने धावत असलेला एक 4 चाकी टमटम उलटला. त्या टमटममध्ये 14 जण होते. 14 पैकी 8 जणांचा मृत्यू झाला. मित्रांनो, पाषाणाचं हृदय असलेल्या व्यक्तीलाही पाझर फुटेल अशी ही अंगाचा थरकाप उडवणारी घटना पंढरपूर तालुक्यातील रांजणी या गावातील एका कुटुंबातील 14 लोक म्हसवड येथील सिद्धनाथ देवस्थानाच्या दर्शनाला आले होते. त्या कुटुंबातील एक बाळ होतं आणि त्या बाळाच्या उत्तम स्वास्थ्यासाठी आणि तसंच आता अधिक मास पर्वकाळ संपन्न होत आहे, त्या निमित्ताने हे कुटुंब म्हसवड येथे दर्शनाला गेलं होतं. दर्शन आटोपल्यानंतर हे कुटुंब परत आपल्या गावाकडे निघालं होतं. हा टमटम विहिरीत कोसळल्यानंतर प्रचंड असा आवाज झाला. आजूबाजूचे सर्व लोक, ग्रामस्थ यांनी धावाधाव सुरू केली आणि अनेकांनी आजूबाजूच्या गावात देखील संपर्क साधला आणि सुदैवानं स्थानिक ग्रामस्थ, पोलीस दल, अग्निशमन दल या सगळ्या रेस्क्यू टीमने थोडाही वेळ न दवडता रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. आजूबाजूच्या गावातून काही JCB सुद्धा मदत कार्यासाठी बोलवण्यात आल्या. बचावकार्य करण्यासाठी थर्माकोल शीटचा देखील वापर करण्यात आला आणि या सगळ्या प्रयत्नातून 6 जणांना वाचवण्यात यश मिळालं. दुर्दैवाने हा पिकअप चहूबाजूने बंदिस्त असल्याने लोकांना बाहेर काढणं एक आव्हानात्मक काम होतं आणि त्यामुळेच बऱ्याचशा लोकांचा दुर्दैवाने या पिकअपमध्ये अडकून गुदमरून मृत्यू झाला. आता हा अपघात नेमका कसा घडला याबद्दल प्रत्यक्षदर्शीने आपला अनुभव सांगितला आहे. या टमटमच्या मागे इरफान मुजावर नावाचा तेथील पंचक्रोशीतील एक ग्रामस्थ पेट्रोल आणण्यासाठी पंपावर आपल्या बाईकने जात होता. त्याला असं लक्षात आलं की सुमारे 200 मीटर आधी टमटम हा हेलकावे खात होता आणि काही वेळानंतर तो टमटम चालकाचं नियंत्रण सुटल्याने लगतच्या विहिरीत जाऊन कोसळला. अक्षरशः अंगाचा थरकाप उडवणारं ते दृश्य इरफानने पाहिलं. त्याला असं दिसलं की काही 2-3 लोक, ज्यांना पोहता येणं शक्य आहे असे लोक पाण्याबाहेर येण्याचा प्रयत्न करत होते, तर एक 4-5 वर्षांचं बालक पाण्यावर तरंगू लागलं. इरफानने जराही विचार न करता पाण्यात उडी मारली आणि पहिल्यांदा त्या 4-5 वर्षांच्या बालकाला सुखरूपपणे पाण्याच्या बाहेर काढलं. या अपघातातील लोकांना वाचवण्यासाठी इरफान मुजावर यांनी दाखवलेलं शौर्य हे कौतुकास्पद आहे. त्यांच्यासोबत निळकंठ चौगुले यांची सुद्धा त्यांना साथ लाभली आणि म्हणूनच सुमारे 6 लोकांचा जीव वाचवण्यात त्यांना यश मिळालं. मित्रांनो, या घटनेचा सविस्तर तपशील आपल्यासमोर आलेलाच आहे, पण मला या घटनेच्या अनुषंगानं 3 मुख्य मुद्द्यांवर प्रकाश टाकायचा आहे. त्यातील पहिला मुद्दा म्हणजे भारतात आणि महाराष्ट्रात होणारा अवैध प्रवास. मित्रांनो, आपण अनेक वेळा हे अनुभवलं असेल की लग्नासाठी, राजकीय सभेसाठी किंवा ज्या कार्यक्रमाला मोठा जमाव तिथे असणार आहे अशा कार्यक्रमांसाठी ट्रॅक्टर, ट्रक, टमटम अशा माल वाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर होतो. मित्रांनो, काल अपघात घडलेलं हे टमटम कंपनीने शेतकऱ्यांसाठी माल वाहतूक करण्यासाठी तयार केलेलं आहे. शेतात पिकवलेला माल हा शहरात नेण्यासाठी या वाहनाचा उपयोग केला जातो. पण सगळे नियम धाब्यावर बसून महाराष्ट्रातील, विशेषतः ग्रामीण भागातील बरेचसे लोक टमटम, ट्रॅक्टर, ट्रक या मालवाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनातून प्रवास करतात, जे अत्यंत जोखमीचं आहे, धोकादायक आहे. महाराष्ट्र राज्याने, केंद्र सरकारने त्वरित कठोरातील कठोर कायदे केले पाहिजेत, कडक निर्बंध लागू केले पाहिजेत, जेणेकरून अशी बेकायदेशीर वाहतूक, बेकायदेशीर प्रवास आपल्याला टाळता येईल आणि यातून वारंवार घडणारे हे अपघात टाळता येतील. व्यक्तिशः मी बीड जिल्ह्यातला असल्यानं ऊसतोड कामगारांची होणारी अवैध वाहतूक, ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर भरलेला ऊस आणि ऊसावर बसलेलं एक ऊसतोड कामगाराचं कुटुंब हे मी अनेक वेळा डोळ्यांनी पाहिलेलं आहे.
मित्रांनो, क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्व बांधवांना अशी विनंती आहे की आपण कृपया अवैध प्रवास करू नका, आपल्या जीवाशी खेळू नका. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे रस्त्यालगत असलेली ती विहीर. त्या विहिरीला झाकण नाही, त्या विहिरीला कठडा बांधलेला नाही. एवढंच नाही तर विहिरीच्या जवळ साधा फलकसुद्धा नाही. विहिरीचे मालक किंवा ग्रामस्थ ज्यावेळेस प्रेसमध्ये किंवा वेगवेगळ्या वृत्तवाहिन्यांना बोलत होते त्यावेळी त्यांनी सांगितलं की ही विहीर लँड ॲक्विजिशनमध्ये जाणार होती, म्हणजे ती विहीर बुजवून त्या ठिकाणी रस्ता होणार होता, पण तसं काही झालं नाही. आता इतक्या मोठ्या हायवे लगत ही विहीर होती तर साधा तिथे फलक लावणं अपेक्षित होतं, कठडा बांधणं अपेक्षित होतं किंवा एखादं झाकण तिथे लावणं अपेक्षित होतं, पण तसं काहीही घडलं नाही. ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना, तेथील प्रशासनाला वारंवार सूचना केल्या. आपण जर अपघात स्थळाचा भूगोल पाहिला तर आपल्याला असं लक्षात येईल की रस्ता हा विहिरीपासून काहीसा उंच वट्यावर आहे. विहिरीकडचा भाग हा उतरता आहे, त्यामुळे तिथे अपघात होण्याची जास्तीत जास्त शक्यता यापूर्वीच ग्रामस्थांनी वर्तवलेली होती. तिथे संरक्षक कठडे बसवावे, एक मोठी भिंत बसवावी अशी विनंती देखील वारंवार झाली होती, पण विहिरीला कठडा लावण्यात आला नाही. मित्रांनो, जर प्रशासनाने वेळीच गांभीर्य दाखवून विहिरीला कठडा लावला असता तर कदाचित 8 जणांचा जीव वाचला असता. मला एक गोष्ट कळत नाही की अशा प्रकारच्या दुर्घटना ह्या वारंवार होत आहेत. काही महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी या गावी असाच दुर्दैवी अपघात घडला. त्या अपघातात सुद्धा 9 जणांचा मृत्यू झाला. काल जिथे हा अपघात घडला अगदी त्या विहिरीपासूनच काही अंतरावर गेल्या काही दिवसांपूर्वी तिथे अपघात घडला अशाच प्रकारचा. मग मुद्दा असा येतो की या वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांमधून आपलं शासन प्रशासन सुधारणार आहे का? काही मूलभूत बदल करणार आहे का? शासनाने प्रशासनाने ही बाब अत्यंत गांभीर्यानं लक्षात घेतली पाहिजे की समृद्धी महामार्ग, शक्तिपीठ महामार्ग, अटल सेतू हे महाराष्ट्राचा विकास, देशाचा विकास करणारे प्रोजेक्ट आहेतच. त्याबद्दल सरकारचं कौतुक आहेच. पण ज्या रस्त्यावर आपल्या राज्यातला शेतकरी, आपल्या राज्यातला मजूर किंवा सर्वसामान्य नागरिक प्रवास करत असतो, त्या रस्त्यावरून वागत असतो, त्या रस्त्यावर संरक्षक उपाययोजना उभारणं हे तितकंच गरजेचं आहे. ग्रामस्थांनी वेळोवेळी केलेल्या सूचनेला मान देऊन, ती सूचना गांभीर्याने घेऊन जर प्रशासनाने या विहिरीभोवती कठडा बांधला असता तर हा अपघात घडला नसता. या घटनेतील तिसरा मुद्दा जो मला आपल्यासोबत शेअर करायला आवडेल तो मुद्दा म्हणजे या घटनेमध्ये जे 6 लोक वाचले, त्या लोकांना वाचवण्यात ज्याने सिंहाचा वाटा उचलला तो आहे इरफान मुजावर. मित्रांनो, ज्यांच्या गाडीला अपघात झाला ते कुटुंबीय हिंदू, देवदर्शनाहून परतणारं ते कुटुंब आणि दुर्दैवी अपघात घडल्यानंतर त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुढे आलेला इरफान मुजावर या देशातला एक सच्चा मुस्लिम. हिंदू मुस्लिम अशा ध्रुवीकरणाने पेटलेला समाज आणि समाजाच्या पेटलेल्या सरणावर राजकीय पोळी भाजणारे राजकारणी, त्या सगळ्यांना सनसनीत चपराक बसावी असा हा कालचा प्रसंग. इरफान मुजावर याने जात पात धर्म भेद या सर्वांच्या पलीकडे जाऊन दाखवलेल्या माणुसकीला, त्याने दाखवलेल्या असीम शौर्याला, त्याने दाखवलेल्या अपार धैर्याला आणि हिमतीला आज संपूर्ण महाराष्ट्र सलाम ठोकत आहे. इरफान मुजावर आणि निळकंठ चौगुले यांनी केवळ 6 जीव वाचवले नाहीत, तर त्यांनी हे दाखवून दिलं की समाजात अजूनही माणुसकी जिवंत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी देखील अपघातग्रस्त कुटुंबाला मदत केलेली आहे.
आज रांजणी गावातील कुटुंबाने जे काही गमावलं आहे ते आर्थिक सहाय्यानं, आपल्या सहानुभूतीनं किंवा श्रद्धांजलीनं भरून येणं केवळ कठीणच. पण आपण या घटनेनंतर तरी शहाणं होऊन शासन आणि प्रशासनाकडून केवळ एकच माफक अपेक्षा करूया. महाराष्ट्रात सुरू असलेली अवैध प्रवास वाहतूक वेळीच बंद करावी, त्याला निर्बंध लावावे. हायवेलगत ज्या विहिरी उघड्या आहेत त्यांच्यावर संरक्षक जाळी अथवा कठडे बसवावे. आणि हिंदू मुस्लिम केवळ ध्रुवीकरणाचं राजकारण न करता 6 जणांचा जीव वाचवणाऱ्या इरफान मुजावरचा सुद्धा कधीतरी सहानुभूतीने विचार करावा. या अपघातात जीव गमावलेल्या प्रवाशांना क्रांती न्यूज यूट्यूब चॅनलतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली. ओम शांती.